हॅलो नमस्ते एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज मी थोडासा वेगळ्या व्हिडिओवरती बोलणार आहे. आज जरा वेगळा विषय घेऊन आलेले आहे. आज मी तुमच्यासोबत एक असा चहा शेअर करणार आहे ज्याने तुम्ही तुमचं वजन अगदी वेगाने कमी करू शकता. होय, आज मी तुमच्यासोबत वेट लॉस चहाची रेसिपी शेअर करणार आहे. बरोबर ऐकताय तुम्ही. आज मी तुमच्यासोबत एक असा चहा शेअर करणार आहे जो तुम्ही तुमच्या वेट लॉसमध्ये घेऊ शकता. आपल्याला सर्वांना चहाची ॲडिक्शन असते, चहा पिण्याची सवय असते. बऱ्याचदा आपण चहा सोडण्याचा प्रयत्न करतो पण चहा काही सुटत नाही. तर त्याच्यावरतीच मी आज एक उपाय तुमच्यासाठी शेअर करणार आहे. जेव्हा वजन कमी करायचं असतं, डाएट सुरू करावा लागतो, त्यावेळी सगळेच जण सांगतात की चहा पहिल्यांदा बंद करा, चहा घेणं बंद करा. तर मी विचार केला की आपण जर अशी चहाची रेसिपी आणली जी तुम्ही तुमच्या वेट लॉसमध्ये घेऊ शकता, तुमचं वजन वेगाने कमी करू शकता आणि त्यासोबतच हा चहा पिल्यामुळे फक्त तुमचं वजनच नाही तर तुमची मोठी वाढलेली पोटाची ढेरी देखील अगदी कमी होणार आहे. असा हा आयुर्वेदिक चहा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इतकंच नाही तर डायबेटीज, हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम्स देखील तुम्हाला होणार नाहीत. आणि सोबतच ॲसिडिटी आणि खूप सारे हेल्थ इश्यूज होतात ते देखील कमी होणार आहेत. आपल्यासोबत मी आता अशी रेसिपी शेअर करणार आहे ज्याने तुमची चहाची तलब देखील कमी होणार, तुम्हाला चहा पिण्याची जी सवय आहे ती देखील टिकून राहणार आणि तुमचं वेट लॉस देखील अगदी वेगाने होणार. आणि इतकंच नाही तर तुमची साठलेली हट्टी चरबी जी इतक्या दिवसांपासून कमी होत नाहीये, स्टक झालेलं वेट आहे ते देखील वेगाने कमी व्हायला सुरुवात होईल. तुमची सगळी चरबी हळूहळू कमी होताना दिसणार आहे, कारण असे सगळे आयुर्वेदिक घटक आपण या चहामध्ये ॲड करणार आहोत. यासोबतच काही महत्त्वाच्या टिप्स देखील शेअर करणार आहे. हा चहा बनवायचा किती बनवायचा, किती प्रमाणामध्ये घ्यायचा, किती कप दिवसभरातून तुम्ही पिऊ शकता, हे सगळे डिटेल मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. आणि कशा योग्य प्रमाणामध्ये पिल्यानंतर तुम्हाला त्याचा अगदी बेस्ट असे बेनिफिट्स मिळणार आहेत, हे सगळं मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता चला जाणून घेऊयात आपला चहा बनवायचा कसा आणि कशा पद्धतीने त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करायच्या. व्हिडिओ अगदी छोटासाच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर आता तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्येच आपल्याला हा चहा बनवायचा आहे. दुसरं कोणतंही नॉनस्टिक पॅन वापरायचं नाही आहे. तर इथे आपल्याला 1 कप चहाचा बनवणार आहे मी. 1 कपासाठी काय काय सामान लागतं, काय काय साहित्य घ्यायचं ते सांगते. तर इथे तुम्हाला 1 कप चहा बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 तुम्ही इलायची टेचून टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा किंवा अगदी थोडीशी बडीशेप टाकायची आहे. नंतर अर्धा टेबलस्पून, छोटा स्पून आपल्याला इथे चहा पावडर टाकायची. नंतर आलं टाकायचं आहे थोडंसं, अर्धा इंच किसून. आणि त्यानंतर 1 लवंग टाकायची. आणि त्यानंतर लास्टला अर्धा इंच आपल्याला इथे सिनेमन म्हणजे दालचिनी टाकायची आहे. हे सगळं आपल्याला त्या पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि चांगलं उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे अर्धा कप. 1 कपासाठी तुम्हाला अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध वापरायचं आहे. तर आता इथे तुम्ही लो फॅट मिल्कच वापरायचं आहे, अजिबात जास्त फॅट असलेलं दूध वापरायचं नाही आहे. तर त्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं. जास्त उकळायचं नाही आहे, खूप जास्त पण उकळायचं नाही, ॲसिडिटी वाढू शकते. फक्त थोडंसंच आपल्याला गरम करायचं आहे, एक मिनटासाठी फक्त. आणि नंतर तुम्हाला गॅस बंद करायचा. थोडंसं ते थंड झालं की त्याच्यामध्ये तुम्ही गूळ किंवा थोडीशी साखर, ब्राऊन शुगर किंवा गूळ तुम्ही वापरू शकता, पांढरी साखर वापरायची नाही. तर अशा पद्धतीने आपला सिंपल असा हा वेट लॉससाठी तयार होतो अगदी 2च मिनिटामध्ये. जास्त उकळवण्याची अजिबात गरज नाही आहे. याच्यामध्ये आपण अशा आयुर्वेदिक गोष्टी टाकल्या ज्या तुम्हाला फॅट बर्निंगला मदत करतील आणि त्यासोबतच तुमच्या चहा पिण्याची जी तलब आहे ती देखील टिकून राहील. इतकंच नाही तर हा चहा पिल्यामुळे तुम्हाला फॅट बर्निंगला भरपूर चांगली मदत होईल. तसंही आपण मसालेदार टी असते ती घेतच असतो, पण ती योग्य प्रमाणामध्ये आपल्याला कशी घ्यायची ती माहीत नसते. तर अशा पद्धतीने तुम्ही नॅचरल गोष्टी जर डायरेक्टली वापरल्या तर तुम्हाला अगदी वेगाने वजन कमी व्हायला मदत होते. तर तुम्हाला इथे आता लक्षात काय ठेवायच्यात, कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत हा चहा घेताना फॉलो करायच्या त्या सांगते. सगळ्यात पहिली टिप म्हणजे
तुम्हाला एकच कप चहा प्यायचा, 1 कपापेक्षा जास्त चहा अजिबात प्यायचा नाहीये. म्हणजे काय, छोटा कप वापरायचा आहे. छोट्या कपामध्ये तुम्हाला 1 कप प्यायचा आहे. 1 कप म्हणजे तुम्ही मोठा कप घ्याल तर अजिबात नाही, अगदी छोट्या साईजचा 1 कप तुम्ही चहाचा प्यायचा आहे. म्हणजे तुमचं वेट लॉस होईल, ॲडिक्शन देखील तुमची टिकून राहील आणि तुमच्या जिभेवरची चव देखील टिकून राहील आणि चहा पिण्याची तुमची इच्छा देखील अजिबात तुम्हाला मारावी लागणार नाही. नेक्स्ट दुसरं म्हणजे जेवणानंतर लगेचच चहा घेऊ नका. जेवणानंतर कमीत कमी 1 तासानंतर तुम्ही चहा घेऊ शकता. बऱ्याच जणांना सवय असते जेवल्यानंतर लगेचच चहा पिण्याची. ते तुम्हाला फास्ट वेट लॉस करायला मदत करत नाही, त्याच्यामुळेच तुमचं वजन वाढतं. तर जेवणानंतर 1 तासानंतर तुम्ही चहा घेऊ शकता. तिसरी टिप, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या 2च टायमिंगमध्ये तुम्ही चहा पिणार आहात. म्हणजे या दोन्ही टायमिंगच्या मध्ये कधीही तुम्ही चहा पिऊ शकता. रात्रीच्या वेळी अजिबात लेट तुम्ही चहा अजिबात हा प्यायचा नाहीये. याच्यामुळे तुमची ॲसिडिटी वाढणार आहे. रात्री तुम्हाला अपचन होऊ शकतं, ॲसिडिटी होऊ शकते, जळजळ होऊ शकते छातीमध्ये. त्यामुळे लेट नाईट अजिबात चहा हा प्यायचा नाहीये. त्यासोबतच नेक्स्ट टिप म्हणजे ओव्हर बॉइलिंग अजिबात करायची नाही. खूप जास्त उकळायचा नाहीये, त्यामुळे तुमचे दात आहेत ते पिवळे पडू शकतात आणि ॲसिडिटी देखील भरपूर वाढू शकते. या सगळ्या पदार्थांमध्ये गरम घटक असतात, ते तुमची ॲसिडिटी वाढवू शकतात. नेक्स्ट म्हणजे दिवसभरातून 2 कपपेक्षा जास्त चहा अजिबात प्यायचा नाही. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने 2च टाईम तुम्हाला हा चहा प्यायचा आहे. जास्त अजिबात प्यायचा नाही आहे. सकाळी तुम्ही ब्रेकफास्टच्या नंतर पिऊ शकता आणि संध्याकाळी देखील इव्हनिंगच्या टाईमला 6 वाजता वगैरे आपल्याला चहा पिण्याची सवय असते, स्नॅक्स खाण्याची सवय असते. तर त्या टाईमला तुम्ही हा चहा नक्की घेऊ शकता. हा चहा असा आहे की याच्यामुळे तुमची चहा पिण्याची जी क्रेविंग आहे ती देखील कंप्लीट होईल, वेट लॉस होईल, ब्लॉटिंग कमी होईल आणि बेली फॅट लॉस देखील होईल. तर हा चहा तुमच्यासोबत मी याच्यासाठी शेअर केला आहे की बऱ्याच जणांना जेव्हा मी डाएट शेअर करते, वेगवेगळे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर करत असतो, तेव्हा असं असतं की प्रत्येकाचं म्हणणं असतं की चहा आम्ही सोडू शकत नाही, बाकी तुम्ही काहीही सांगा आम्ही ते फॉलो करू, पण चहा पिण्याची आमची सवय काही सुटत नाही आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी बेस्ट आहे. त्यांच्यासाठी हा चहा अगदी अप्रतिम आहे, जो तुमचं क्रेविंग कंट्रोल करणार आहे. तुमचं चहा पिण्याची जी काही इच्छा आहे ती देखील टिकून राहील, तुम्हाला सवय मोडावी लागणार नाही आणि वेट लॉस देखील होईल. फक्त तुम्हाला मर्यादा आहेत. कमी प्रमाणामध्ये हा चहा घ्यायचा, अगदी घोटभर चहा घ्यायचा, जास्त देखील खूप खायचा नाही आहे. याच्यामध्ये आपण साखर वापरलेली नाही आहे, ब्राऊन शुगर आणि गूळ वापरणार आहोत. याने तुमचं फॅट स्टोरेज देखील कमी होईल, अजिबात इन्सुलिन स्पाइक होणार नाही आहे आणि वेट लॉस देखील होणार आहे. असा हा चहा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा चहा तुम्ही ट्राय करून बघणार आहात का? जर तयार करणार आहात तर कमेंटमध्ये लिहा येस आय एम रेडी. चला तर मग सुरू करा तुमची वेट लॉसची जर्नी आपल्यासोबत. अशाच कॉन्टेंटसाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.